आज कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे। 25 तारखेपर्यंत अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे। आधी 21 पर्यंत होतं, परंतु 8 तारखेला महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने एक दिवस या सर्व विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे। महिलांच्या हक्काच्या बाबतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण त्या दिवशी केलं जाणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक दिवस हाही आम्ही वाढवलेला आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे आणि म्हणून एक आठवडा हे अधिवेशन आम्ही वाढवलेलं आहे। 25 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। सर, कर्नाटकची परिस्थिती जर आपण पाहिली तर अजूनच बिकट होत चाललेली आहे। गाड्यांची जाळपोळ, गाड्यांवर बंद फेकणे हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। कर्नाटकचा भाषावाद, प्रांतवाद आणि यामुळे आता खरं म्हणजे अशी परिस्थिती येताच कामा नये। पण दुर्दैवाने कुठे एस टीला काळं लावणं, ड्रायव्हरशी दादागिरी करणं, परवा कर्नाटकमध्ये आमच्या मराठी माणसाला ड्रायव्हरला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने डिवसलं गेलं, मला वाटतं हा प्रकार अतिशय अनुचित आहे। असं होताच कामा नये। एक राष्ट्रत्वाची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। आमचे प्रश्न असतील काय असतील सोडवले जातील, पण विनाकारण कुणावर हल्ला करायचा, कुठेतरी मग एस टीला काळं लावायचं, मला वाटतं हे अतिशय चुकीचे प्रकार होत आहेत। त्या संदर्भामध्ये दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी। माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत, पण मला असं वाटतं की हा विषय लवकर सुटला पाहिजे। आता सगळ्या एस ट्या दोन्हीकडच्या बंद झालेल्या आहेत। कर्नाटकमधून येणाऱ्या एस टी बस बंद झालेल्या आहेत, इकडनं जाणाऱ्या बस टी बस बंद झालेल्या आहेत आणि मला वाटतं की सगळे आम्ही एक कर्नाटकमध्ये राहतो, कर्नाटकले अनेक बांधव आहेत ते आमच्याकडे राहत आहेत आणि त्यामुळे असं ट्रान्सपोर्टेशन बंद ठेवून, वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जुना विषय आहे आणि म्हणून मला वाटतं दोन्ही सरकारने, आणि तसं होत असेल तर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। सर, आजच्या बैठकीला आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या बैठकीत ठाकरे गटाचा एकही आमदार जो आहे तो पोहोचला नाही। ते इतर महत्त्वाचे नेते जे आहेत, जयंत पाटील असतील, नाना पटोले असतील, त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली नाही। नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेते येत नाही राहिले। खरं म्हणजे BSCची मीटिंग होती, कामकाज सल्लागार समितीची, ती सगळे जबाबदार लोक आहेत, सिनियर लोक आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी बैठकीला यायला पाहिजे होतं पण ते आले नाहीत। त्याचं कारण काय मला हे माहीत नाही। त्याने कुठे कारण दिलं असेल नसेल मला माहीत नाही, सभापतींकडे, अध्यक्षांकडे, पण मला वाटतं सध्या इतका दारुण पराभव झाल्यामुळे मला वाटतं फ्रस्ट्रेशनमध्ये ते गेलेले आहेत। त्यांना कुठे आता कामकाजामध्ये फार रस राहिलेला नाही आणि त्यामुळे असू शकतं असं मला वाटतं आहे। सर, माणिकराव कुकाटे यांच्यावरचं दोषीपत्र समोर आल्यानंतर आता सतत विरोधकांकडून त्यांना जे ते या विधानसभेतून काढावे अशी मागणी केली जाते। राहुल नार्वेकरांना आव्हान पत्र सुद्धा दिलेलं, कसं बघता? मला वाटतं न्यायप्रविष्ट हा विषय आहे। यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले, शिक्षा झाल्यात, त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय करता येईल, या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालत आहेत, सगळ्या बाबी तपासून बघतायत। मला वाटतं हे झाल्यावर, तपासून झाल्यावर या बाबतीमध्ये योग्य निर्णय या ठिकाणी शासन घेईल, विधानसभेचे अध्यक्ष घेतील। मी क्रिकेट खेळतच नाही कधी, त्यामुळे मला काही फार रस नाही त्यामध्ये। मी कबड्डीचा खेळाडू आहे, मी कुस्तीगीर आहे, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो महाराष्ट्राचा, त्यामुळे मी क्रिकेटपासून जरा थोडा दूर आहे। सर, मराठी भाषेचा प्रसार होत असतानाही मुंबईत, महाराष्ट्रात मराठी शाळा कमी होत आहेत। मला वाटतं परवाच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी मराठी कंपल्सरी केलेला आहे, मराठी विषय त्यांनी कंपल्सरी केलेला आहे। शाळा कमी जास्त नाही, आता विद्यार्थी कुठे ॲडमिशन घेतात, काय घेतात हा विषय वेगळा आहे, पण मला असं वाटतं मराठीचा योग्य मान सन्मान ठेवला जाईल। अभिजात भाषेचा दर्जा त्यांना आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, मराठी भाषेबद्दल आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही। तशीच कर्नाटकच्या बाबतीमध्ये सुद्धा मराठी माणसाच्या बाबतीमध्ये कुठलीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे। हिंदी में बताइए, कांग्रेस के राज में मराठी कर्मचारियों के साथ मारपीट हो रही है, गाली गलौज की जा रही है, इस पर सरकार की क्या भूमिका है? कहाँ पर? कर्नाटक में। कर्नाटक में जिस तरह से बस चालू, मुझे लगता है बहुत गलत बात है। एक राष्ट्रीयत्व की भावना हम लोगों में होनी चाहिए। कर्नाटक की बस इधर नहीं आएगी, महाराष्ट्र की बस उधर नहीं जाएगी। हम पड़ोसी हैं, इतने साल से कई कर्नाटक के लोग हैं जो महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र के लोग कर्नाटक में रहते हैं। ट्रांसपोर्ट तो शुरू होना चाहिए, लेकिन ये दुर्भाग्यपूर्ण बात है कि ये दोनों स्टेट में प्रांतवाद को लेकर, भाषावाद को लेकर तनाव हो रहा है। मुझे लगता है दोनों सरकार ने इसमें गंभीरता से
चर्चा कर ये विषय सुलझाना चाहिए। अगर ये नहीं होता है, क्योंकि कई सालों से चलने वाला विषय है, ये आज का विषय नहीं है, तो मुझे ऐसा लगता है केंद्र सरकार ने खुद हस्तक्षेप कर इस विषय में पहल करना चाहिए और ये विषय हमेशा के लिए कैसे ख़त्म होगा ये भी देखना चाहिए। लेकिन इसके साथ मैं ये भी कहूँगा कि जो मराठी भाषिक हमारे लोग हैं, जैसे कल ड्राइवर के उसके साथ में कुछ छेड़छाड़ हुई है, बस को काला लगाया जा रहा है, मुझे लगता है ये गलत बात है, ये बिल्कुल हम सहेंगे नहीं। किसी मराठी आदमी का अपमान आप करते हो, उसके ऊपर हमला करते हो, तो ये महाराष्ट्र सरकार की तरफ से मैं कहूँगा कि हम लोग करते ही इसको माफ़ करेंगे नहीं। और फिर इसके बाद मुझे लगता है कि तनाव होने से पहले दोनों सरकारों में बैठकर इसको सुलझाना चाहिए। सर, इसी में एक फॉलोअप क्वेश्चन मेरा कि वहाँ की सरकार एक्शन नहीं ले रही, जिन्होंने मारपीट की, एक तरह से लग रहा है कि सरकार के हाथ में भी सब कुछ होगा। ऐसे ही है, मुझे लगता है सरकार की भूमिका संदिग्ध है वहाँ की। कर्नाटक सरकार आज तक जो भी वहाँ पर झगड़े हो रहे हैं, मुझे लगता है उन लोगों को सपोर्ट कर रही है और मराठी विरोध में काम करती है। यह हमारी भी ऐसी राय है, हमें भी ऐसे लग रहा है। तो मुझे ऐसा लगता है दोनों सरकार ने बैठकर ये बात करनी चाहिए। केंद्र सरकार ने इस पर पहल और करने की ज़रूरत है। माननीय मुख्यमंत्री जी इसके बारे में जरूर केंद्र से बात करें। ये भी देख रहे हैं कि शिवसेना खासकर यूबीटी पुणे में कई कन्नड़ की बसों पे तारीख लगा रही है और ये कह रही है कि हमारी मराठी भाषा का अपमान हो रहा होगा, तो इस तरह से आक्रामकता से नहीं, उद्धव ठाकरे गुट जो है वो आंदोलन कर रहा है, एसटी को काला लगा रहा है, ठीक है, उसके बारे में कोई दो राय नहीं है। लेकिन मेरा सवाल ये है, सरकार के बारे में गलत सलत बात कर रहे हैं, देवेंद्र जी को कह रहे हैं। मेरा सवाल उनसे ये है कि आप भी तो इतने साल सरकार में थे, उद्धव जी भी तो मुख्यमंत्री थे, तब आपने क्या किया? आज आप इतनी उटपटांग बातें करते हो, तो आपकी जिम्मेदारी नहीं थी? जब आप सीएम थे तब आपने क्या किया? कुछ भी नहीं किया। तो अभी सरकार को गाली देने से या सीएम साहब के बारे में कुछ गलत कहने से, टिप्पणी करने से मुझे लगता है ये समस्या का हल नहीं निकलेगा। ये पूरी राजनीति कर रहे हैं, ये राजनीति का विषय नहीं है। इसे दोनों स्टेट ने, दोनों सरकार ने बैठकर इसमें कुछ ना कुछ सोल्यूशन निकालना चाहिए, ऐसे मुझे लगता है। याच उद्धव ठाकरेंवर आता उपसभापती नीलम गोरे यांनी आरोप केलेला आहे। ते म्हटले की शिवसेनेत जर पद हवं असेल तर 2 मर्सिडीज मातोश्रीला पाठवाव्या लागायच्या, असं थेट नीलम गोरे यांनी वक्तव्य केलेलं। कसं बघता? आता नीलम तर इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या आहेत शिवसेनेच्या, अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत। तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, हे सर्वश्रुत आहे। अर्थात त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या आहेत शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल, त्याशिवाय ते बोलणार नाहीत। संजय राऊत यांनी म्हटलं की राहुल नार्वेकर यांच्याकडनं इमानदारीची अपेक्षा नाही, कारण त्यांच्यावरती दबाव आहे, कोकाटेंचा राजीनामा ते घेणार नाही। मला वाटतं सगळ्यांना सर्टिफिकेट काय राऊतांचं लागणार आहे का? इलेक्शन कमिशनला त्यांचं सर्टिफिकेट, हायकोर्टाला त्यांचं सर्टिफिकेट, सुप्रीम कोर्टाच्या जजांना त्यांचं सर्टिफिकेट, ते सगळ्याबद्दल असंच बोलतात, यांच्याकडून न्याय मिळणार नाही, त्यांच्याकडून न्याय मिळणार नाही। म्हणजे त्यांना जी अपेक्षा आहे तो न्याय मिळाला तर तो न्याय, त्याच्या विरोधात निकाल दिला तर तो अन्याय आहे। मला असं वाटतं की हे काही योग्य नाही आहे आणि संजय राऊतांना आता किती सिरियस घ्यावं त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रमच आहे, त्यामुळे त्यांना कोणी तर ऐकत नाही आणि त्यांना कोणी सिरियसही घेत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।